नमस्कार कल्पनाताई. आज माझी इच्छा पूर्ण झाली की एवढ्या मोठी महनीय व्यक्ती माझ्या घरी आणि ती कशीही म्हणजे आहे तर सर्वगुण संपन्न तर आहातच आणि सर्वांच्या मन भावना संवेदना जाणणारी व्यक्ती आणि खूप कार्य असं करणाऱ्या आज व्यक्तीची माझी ओळख एक 7-8 म्हणजे 7-8 महिन्यापूर्वीच झालेली आहे आपली ओळख. पण ती जी ओळख आहे कल्पनाताई तर काहीतरी आपले मागते गुणांतून द्या आणि काहीतरी राहिलेलं कार्य परमेश्वर आपल्याकडे करून घेण्यासाठी हवं अशी माझी श्रद्धा आहे. नमस्कार. मला पण खूप आनंद आपल्या मनाशी जुळणारे काही म्हणजे संवाद असो, भावना असो, विचार असो, छंद असो, अशा बऱ्याच गोष्टी असतात की जुळल्या तर खूप आनंद होतो आणि मी अशाच शोधत असते. असे तर खूप असतात लोक, पण आपल्या मनाशी त्याचा एक जुळते असे खूप कमी असतात. त्यापैकी तुम्ही काय अरे म्हणजे मलाही असं सुरुवातीला माहिती नव्हतं की एवढी माहिती नव्हती सगळ्यांच्या विषयी, पण एक आता कळायला लागलं. त्याच्यात तुमचं नंबर वनने जे माणूस म्हणून लागतं ते करायचं आणि ते वागल्याचा आपल्याला आनंद होतो, दुसऱ्याला आनंद देणं. म्हणजे तुमचेच माझं जे ध्येय आहे ना वागण्याचं एक दिशा एक, त्यामुळं आपले मार्ग एक गोष्टी आणि त्याच्यावेळी जुळतात आणि खरंच म्हणजे तुम्ही अनेक क्षेत्रात अनेक कार्य जे केलेलं आहे आणि ते एक कामाला दोघं आम्ही पाहतो तिथं त्यास खरं केवढी प्रेरणा केवढी शक्ती ईश्वराने तुमच्याजवळ दिली आहे. कौतुक आणि मला तुमच्या दोन्ही भावा बहिणींचं कौतुक वाटतं. आपले तुमचे भाऊ किशोर दादा अरे पॉझिटिव्ह एनर्जी आहे भरलेली आणि ते गाणं म्हणताना किंवा हे करताना म्हणजे जे आहे ना सर्वस्व ओतून सगळ्यांना माया प्रेम देणं आणि निरपेक्ष देणं हे तुमच्या भावंडांमध्ये खूप मला नाही ते भावंडांमध्ये मला आनंद आणि किशोरदादांचा सहवास जो आहे तो या गाण्यामुळे किंवा ह्याच्यामुळे खूप छान जे आहे ते आनंद होतो त्यांच्या. खरं सांगितलं बॅकग्राऊंड काय असतं काहीतरी ईश्वरी देणगी किंवा संयोग. आणि आमच्या देशपांडे माझी आई राजन पडवळे तर आमच्या दोन्ही घराण्याकडे गाण्याची आवड, संस्कृतची आवड आणि इतरही खूप गोष्टींची आवड. तर ती सगळी ना थोडी हेरिटेज आपल्या येतेच म्हणजे त्यामुळे तो पण एक म्हणजे काय म्हणा संयोग म्हणूया किंवा आपलं देवाने दिलेले आशीर्वाद म्हणून तर ते आहे म्हणूनच सगळं चालतं. कारण त्यामुळे सगळ्यांमध्ये असं बॅकग्राऊंड असतं असं आपण येत नाही. ईश्वरीय देणगी असतेच थोडीशी, त्याची कृपा असतेच त्याशिवाय नाही. आणि हे आम्ही म्हणतो की मी केले किंवा आपण म्हणू नाही असं मी आता आपण नाहीच करतो सगळं आणि तो देतो आपल्याला दिशा दाखवतो आपल्याला. तसं त्याचा एक आपल्याला एक कृपा लाभते, देवाची कृपा असते. ती कृपा आशीर्वाद आपल्याला असतो तेव्हा ते होतं आणि तो बदलून घेतो, करून घेतो, करता होतोच आहे. त्यामुळे थोडंफार ते आहेच. म्हणजे हे सगळं मी का म्हणजे संस्कृतमुळे माझं हे सगळे विचार उदात्त झालं तर मी म्हणते मी असं तर आपल्या लहानपणी असतं ते नंतर ते तुमचं कल्याण ते शिक्षण सांगणारं काय आहे. हो, मी माझी आवड संस्कृत आणि संगीत ही म्हणजे मुळात सगळ्याच गोष्टींची आवड आहे सगळ्यांनी केली. पण काहीतरी विशेष आपल्याला करायचं असतं ना त्यावेळेला आम्हाला जेव्हा निवडायला सांगितलं विशेष आहे त्यावेळेला मग मला असं वाटलं की सगळ्यांनी असं सांगितलं की नाही तू गाणं फक्त देवदत्त आहे, सरस्वतीची कृपा आहे तर तू ते वाढव. त्यानंतर संस्कृत कसं घरातच होतं पूजापाठ आणि स्तोत्रपठण हे सगळं होतंच आणि थोडंसं देवाचे आशीर्वाद किंवा त्याची प्रेरणा एक म्हणूया आपण. खूप लोकांची मित्रमैत्रिणींची काही नातेवाईकांची सुद्धा म्हणजे प्रेरणा, प्रोत्साहन आणि आईवडिलांचा तो पहिला अनुभव होता. त्यामुळे मग संस्कृतमधूनच मी म्हणजे विषय निवड शाळेतून की ह्याच्यात पण विशेष काही नाही
असं झाल्यानंतर मग ते पुढे गेल्यानंतर त्या दोन्ही गोष्टी निवडल्या. मी 2 विषय घ्यायचे, बाकी सगळं होतेच कंपल्सरी, 2 विषयच घ्यायचे. मग ते 2 विषयच घ्यायचे. सायन्स वगैरे होतंच मला, सायन्स वगैरे सगळंच मला, कशात नाही असं नाही आहे. पण विशेष काहीतरी करायचं होतं ना, म्हणजे घ्यायचं होतं, निवडायचं होतं, मग ते निवडलं. मग मी हळूहळू त्यातच पुढे प्रगती करायची वाटलेली आणि आईवडिलांचं प्रोत्साहन आणि त्यामुळे थ्रूआउट फर्स्ट क्लास करिअर घडवायला माझ्या आईवडिलांची मदत झाली, माझ्या टीचर्सची मदत झाली, म्हणजे सगळे गुरु पण तसेच लागले. आणि असं नसतं की सगळ्याच अगदी हे आपल्याप्रमाणे असतं, थोडंसं विरुद्ध असतं, पण त्यातूनही पुढे जाऊन त्यांनी सगळ्यात जास्त प्रोत्साहन दिलं आहे किंवा देवानेच मार्ग दाखवला. तसंच मी पुढे जात गेले आणि हळूहळू मी संस्कृत PhD कुठं गेले. सगळ्यात आधी मी दिल्लीची आहे, मुळात दिल्लीला मी शिक्षण घेतलं, 22 वर्ष दिल्लीत. अरे वा. त्यामुळे मुळात चाळीसगावची, वडील अमरावतीचे, पण ते दिल्लीला स्थायिक झाल्यामुळे मी तिघं बहिणी तिथेच शिकलो. आणि एक भाऊ तो पण मेडिकल झाला, तो पण आता उत्कृष्ट डॉक्टर आहे. आणि मी पण संस्कृतमधून आधी MA, त्यानंतर संगीतातून मी संगीत शिरोमणी त्या युनिव्हर्सिटीतून केलं, दिल्ली युनिव्हर्सिटीतून ते केलं. आणि मुंबईला बाबांची बदली झाली नेपियन्सवर. तर त्यावेळेला तिकडे आल्यावर मग माझं MA झालं होतं आणि संगीत शिरोमणी विशारद तेही झालेलं होतं. पुढे पण आता आईबाबाने की आता लग्न होईपर्यंत काहीतरी अजून करू शकतेस, काय करायचं ते. मला इच्छा होतीच की मी अजून थोडं पुढे घ्यावं, शिकावं. आणि मी सहज विचार केला की PhD करायचा विचार केला, पण मिळते का बघूया असं. पण मला देवाच्या कृपेने तिकडेही प्रवेश मिळाला. आणि मला म्हणजे त्या आमच्या गाईड पण त्या आमच्या तिकडच्याच होत्या, त्यामुळे त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं की नाही तुम्ही करा, आपण बघू. आणि खरोखर देवाच्या कृपेने 3 वर्षात मी PhD झाली. कशामध्ये? मी धर्मशास्त्रात केलं आहे. त्याच्यामध्ये विषय होता, म्हणजे आवड पण मला फिलॉसॉफीची खूप आवड, म्हणजे होता ग्रॅमर हा विषय माझा विशेष होता MA पर्यंत. पण मला त्यामुळे की तुम्ही कराल काय, याच्यामध्ये अजून संशोधन झालेलं नाही आहे. प्रायश्चित्त हा विषय घ्यायचा, तर पाप आणि प्रायश्चित्त म्हणजे त्याविषयी मग मी पाप, पुण्य, प्रायश्चित्त हा विशेष आणि मुख्य विषय होता थिसिसमध्ये. तर त्यासाठी त्यांचे मला म्हणजे मार्गदर्शन लावले. ते डॉक्टर सिंधू डांगे गाईड होते आणि त्यांनी मला आमच्या सबर्बमध्येच त्या होत्या, त्यामुळे मला आधी लांब जावं लागत होतं. दुसरी काही JPSC रोडला लग्न झाल्यानंतर तिकडे आले. पण ॲक्च्युली मला PhD करतानाच काय झालं, मुलगी झाली, म्हणजे लग्न झालं, मुलगी झाली. ती 6 महिन्याची होती, पण माझ्या मिस्टरांनी रवींद्र संस्थांनी प्रोत्साहन दिलं, मदतही केली की नाही तुझं PhD पूर्ण होऊ दे. थोडा गॅप घेतला मूल झाल्यावर थोडा, पण नंतर पुन्हा सुरू केलं. त्यामुळे एकदा एक पदवी पूर्ण पदरात करू, त्यासाठी त्यांनी टायपिंगवर करून त्यावेळेला जे काय उपलब्ध होतं टायपिंगचं साहित्य सगळं आणून त्यांनी केलं. आणि त्यामुळे 3 वर्षात माझं PhD पूर्ण झालं. आणि माझी मुलगी फक्त 6 महिन्याची होती. तिची पण खूप साथ लावली असं मी म्हणते, कारण काही त्रास दिला नाही तेव्हा, मी लहान होती. तरी पण खूप छान पद्धतीने ते मार्गी लागलं आणि पदरी पडली माझी PhDची डिग्री. आणि संगीताकडे तर लहानपणापासून होतं. आणि मग दिल्लीला मी असताना आईवडील म्हणायचे की तुझा आवाज एवढा छान आहे, देवाने दिला आहे, म्हणजे देवाची कृपा आहे, सरस्वतीची कृपा आहे, त्यामुळे तू संगीतात पुढे म्हणजे कर. मग मी गांधर्व विद्यालय किंवा अजून वेगळे क्लासेस असे हे पण सुरू केले आणि स्वतःचा रियाज. आणि त्या दिल्लीला युनिव्हर्सिटीमध्ये हे उपलब्ध होतं, शंकरलाल इन्स्टिट्यूटमध्ये तिकडे हे उपलब्ध होतं की तुम्ही पुढे जाऊ शकता आणि BA आणि म्हणजे बेसिकली संगीत शिरोमणी ही डिग्री जर पदरी पडली तर तुम्ही कुठेही प्रवेश करू शकता. तर मी ती मनावर घेतलं आणि हे झाल्यावर MA झाल्यावर संस्कृत तेही केलं. 1980 पूर्ण झालं. आणि पूर्ण झाल्यानंतर मग मी नेपियन्स रोडला जेव्हा आले तेव्हा दोन्ही विषय
आकाशवाणीवर सुद्धा मी होते, टी व्हीवर पण कार्यक्रम केले आणि क्लासेस म्हणजे आधी शिकत होते, मग शिकवायलाही सुरुवात केली कारण मुलं लहान होती. मी माझं करिअर घडवायचं म्हणजे मला कॉलेजमध्ये पण मिळू शकत होतं कारण PhD झाल्यावर काही इंटरव्ह्यूची गरज नव्हती, मिळू शकत होतं. पण मी खूपच लांब असल्यामुळे मी स्वतः क्लासेस सुरू केले आणि घरातूनच सगळे क्लासेस हिंदी पण मी घेत होते कारण माझं दिल्लीमध्ये हिंदी चालू, त्यामुळे आपोआपच ते होतं. मग तिन्ही विषय सुरू केले आणि कल्पतरू संगीत संस्कृत क्लासेस असं मी सुरू केलं. त्यावेळेला भरपूर मुलं यायला लागली, त्या म्हणजे गरजूच होते आणि मी पण तरुणच होते. मला खूप ऑफर्स येत होत्या अगदी प्रिन्सिपल वगैरे. पण मी तेव्हा म्हटलं मी आत्ताच शिकले, आता मी हळूहळू शिकवण्याचा सराव करेन. पुढे थोडं मला अनुभव येऊ दे की शिकवायचं कसं. त्यामुळे शिकवण्याचं म्हणजे अध्ययन आणि अध्यापन दोन्हीची गरज असते. तर अध्यापनाचा मला अनुभव येतो. मग मी मुलं थोडी मोठी झाल्यावर मी कार्यक्रम सुरू केले. मला खूप म्हणजे आमंत्रण येत होती, त्यांना माहीत झालं आहे मी शिकले किंवा काय. तर हळूहळू मला पण करिअर करायचंच होतं, पण मी अशा तऱ्हेने केले की बाहेर जाऊन कोणाची नोकरी करण्यापेक्षा आपण आपल्या मुलांना सांभाळून माझे क्लासेस भरपूर घेते, मी फोन केलं अशा तऱ्हेने. आणि नंतर मग मी हळूहळू बाहेर पडले. जशी जशी मुलं मोठी व्हायला लागली तसं मी भरपूर कार्यक्रम संगीताच्या संस्कृत व्याख्यानं होती आजपर्यंत चालू आहेत आणि म्हणजे 40 वर्ष जवळ केलं आणि अजूनही चालू आहे. फक्त मी आता संगीताचं मी ऑनलाईन पण करायला कारण तेव्हा ही सोय नव्हती. त्यानंतर मोबाईल वगैरे यायला लागले, थोडं प्रगत झालं, या बाबतीत माहिती झाली आणि भरपूर म्हणजे बाकीचेही खूप छंद आवडी असल्यामुळे योगासन हे सगळं सांभाळून मला हे सगळं करता येतं. आणि घरामध्ये मिस्टरांची पण मदत, सासर माहेरची पण म्हणजे त्यांचं पण प्रोत्साहन. अशा तऱ्हेने मला सगळ्यांचंच एक प्रकारे देवाच्या कृपेने अडचणी येत नव्हत्या असं नाही, अडचणी येतच होत्या. पण त्याच्यावर मात करून पुढे जाण्यासाठी मला त्यांची मदत झाली. इतर मित्रमैत्रिणी, काही नातेवाईक आणि माझी मुलं सुरेशा आणि निशांत या दोघांच्या मदतीने सहकार्याने आणि प्रोत्साहनाने मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचले आहे. ईश्वर कृपा. परवा जो कार्यक्रम आपला संगीतचा त्याच्यामध्ये अंध असूनही किती सुंदर आणि मला एक इतकं म्हणजे मी आजारी होते त्यावेळेस, पण ते त्यांचे आवाज आणि सुद्धा एकदम मला एनर्जी इतकी आली की बस. म्हणजे कसं संगीतसुद्धा एनर्जी देऊ शकतं आणि तुम्ही ह्या अंधसुद्धा संगीत शिकून तेवढं त्यांना म्हणजे जीवनात प्रकाश दाखवला जगण्याचा. आणि चालू आहे हे मला सांगायचं की मतिमंद मुलं पण मला म्हणजे असा एक संघ की त्या मतिमंद मुलांना शिकवायला कोणतरी हवं. आणि मला असं वाटायला लागलं की थोडं आपण प्रोफेशन करतो आहे, सगळं करतो आहे, घरातलंही करतो आहे, पारिवारिक आहे, जॉब सगळं, पण थोडं समाजकार्य मला म्हणजे आवड आहे. आणि माझ्या आईवडिलांना पण ती आहे, तर थोडंसं माझ्यात पण आलं आणि ती वाढलं. आणि मला वाटायला लागलं की आपण असंही काहीतरी करूया की आपल्याला मनाला ही एक शांती मिळावी, आनंद मिळावा. आणि तो खरा निखळ आनंद असतो की जो आपण फक्त पैशाने नाही घेऊ शकत. त्यामुळे मला खूप सुंदर संधी आली की काय एक वर्ग आहे की त्यांना मतिमंद मुलं आहे. जवळजवळ 15 वर्ष मी त्यांना सतत ते शिकवलं की म्युझिक इज अ थेरपी, संगीत हे उपचार आहे. आणि जेव्हा राग बगाय रोग हे मला कळलं आणि अध्यात्म आणि हे संगीत हे माझ्या जीवनाचं एक अविभाज्य अंग बनलेलं आहे. आणि त्याचा आनंद, त्याचा लाभ इतरांनाही व्हावा, जसं मला होतो आहे तसं इतरांनाही व्हावा, तो आनंद मिळावा आणि त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी ह्या दृष्टीने सुरू केलं. आणि आता अंध मुलं काही दिव्य म्हणजे जव्हारची दिव्य मुलं आहेत त्या लोकांना जेव्हा कळलं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ते शिकवायला आमच्या मुलांना. तर दिव्य विद्यालय त्यांचं जव्हारला आहे. त्या मॅडमसुद्धा राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहेत, प्रमिलाताई कोकण म्हणून. आणि ते दोघी पण घरी आले आणि मला म्हणे की तुम्ही असं करायला का आणि मुलांना शिकवायला आमच्या. तर एक वर्ग आहे आमचा, एक 10-15 मुलांचा, तो बाहेर. मला खूप आनंद झाला. खरं म्हणजे मला वेळ कमी होता, पण मी म्हटलं की नाही, पण हे असं असेल तर मी नक्की. एक आव्हान आहे आणि हे समाजकार्य करण्याची एक अत्यंत सुंदर संधी आहे जी मी आजपर्यंत त्याचा लाभ घेते. आणि मला मनाला जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे. आणि तुम्हाला त्याचा अनुभव आला कारण हे असंच आहे. आणि
आणि त्यांच्यामध्ये ती सुधारणा अशी म्हणजे देवाने सोयच केली की एक गोष्ट घ्यायची की दुसरी इतकी सुंदर त्यांच्यामध्ये सुधारणा त्याच्याविषयी माझे इंटरव्ह्यू झालेले आहे आणि मला खूप बरं वाटलं. आम्ही सगळ्यांना सांगू शकले की हे असं करा. मी त्यासाठी पैसे नाही घेणार, मी हे निश्चित करेन. आणि मला हे त्यामुळेच जास्त आनंद आहे कदाचित की मुलं जेव्हा म्हणजे त्यांची प्रगती दिसते तेव्हा आपल्याला जो आनंद होतो त्याची तुलनाच नाही होऊ शकत. मला एक प्रसंग आठवतो ते खांडीकर माझ्या गायनाच्या माझ्या गुरु भजनाच्या गुरु माझ्या, तर त्यांनी आता मध्यंतरी माझ्याकडून आल्या होत्या. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली मला. त्यांच्या मिस्टरांची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, अगं म्हणला काय झालं हे जोशी हॉस्पिटलला ॲडमिट असेल आणि लास्ट स्टेज होती, अगदी बेशुद्ध अवस्थेत. पण आमच्या नटराज आहे ना सचिन ह्याचा त्यागराजचं नाटक होऊन नटराज सचिन नाव. तर त्यांनी शेवटचा एक प्रयत्न असा केला की आपण जर बाबांना संगीत जर समजा इथं जर मी जर गाणं म्हणलं तर ते रिस्पॉन्स काय देतील असं हे करून ते सगळे हे करून त्यांनी तिथं गाणं म्हणलं. तर त्यांचा जो असा हात होता ना तो त्यांनी घालवला. आणि म्हणजे संगीतमय मृतवत असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कसं संजीवनी देऊन रिस्पॉन्स देतं, जीव नाही रिस्पॉन्स देतो. हे मला ज्यावेळेस खाडीलकर माझ्या बाईंनी सांगितलं त्यावेळेस मला अगदी अनुभव म्हणजे सुंदर अनुभव आणि चमत्कारच चमत्कार. आणि म्हणे हे असं आहे का म्हणतात. म्हणलं बाई मला जेवढं जमेल तेवढं मी पाहिजे. त्यांना माझ्याकडनं खूप अपेक्षा बाईंना अपेक्षा म्हणजे ते काय नाही का त्या कीर्तनकार म्हणजे त्या खाडीलकर माझे. तर माझ्या सासूबाईंची शेवटची इच्छा की हिने कीर्तन शिकावं म्हणून त्यांनी पैसे पण ठेवले होते की हिला कीर्तनाच्या क्लासला. मग त्यांना मी सांगितलं त्या म्हणा की काय तू माझ्या सहवासातून कीर्तन नाही शिकली. ती एक खंत माझ्या मनामध्ये आहे. बघू आता कधी नाही इच्छा सगळ्या पूर्ण होतात जर आपण पण जिथे इच्छा तिथे मार्ग असतो. नाही संगीताचं हा जो त्यांनी अनुभव आणि तुमचा जो अनुभव हा सगळा एक संगम होऊन एकमेका एक वेगळी ऊर्जा मिळाली मला आणि खूप आनंद झाला तुमच्या या कार्याला. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आणि मला एक परमेश्वरांनी असं मैत्रीण म्हणा किंवा मैत्रीपूर्ण हे जवळ अंतरंग म्हणतात की खरं जे आपल्या अंतराला ओळखतं ते अंतरंग अंतरीच्या पुन्हा अंतरी जाणे असं. तर असं मिळालं. आणि हा लाभ तुम्ही घ्या. अजूनही कोणाला हवं असेल तर त्या ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे मला संस्कृत नाटकं पण मी लिहिते म्हणजे त्याचाही लाभ मी लहान मुलांना दिला. माझ्या क्लासच्या भरपूर कार्यक्रम खूप छान वाटलं. लहान मुलांचे केले आणि काव्य जे काय असेल मग ते संस्कार भारतीचे मी भरपूर कार्य केलं. त्याचं ते हे आहे आणि अजून आहे म्हणजे संगीत पण साहित्य प्रबंध आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना घेऊन कार्य करणे हे मला सगळ्यात जास्त. तर आपण आपलं नाही सगळ्यांना घेऊन आपल्याला परमेश्वराने दिले ते देण्यासाठी दिलं आहे. हा उद्देश आहे, उदात्त उद्देश आहे. आणि त्यासाठी रसरंजन मंडळ मी सुरू केलं. आणि माझ्याबरोबर इतर खूप म्हणजे मी मुंबईला असते सध्या पण माझ्याबरोबर खूप सहकार्य त्यासाठी आणि त्यांचे आभार आहेतच. कारण त्यामुळे ते पुढे गेले. कला मंडळ आणि वाचन मंडळ असं आहे. त्याच्यामध्ये आम्ही आता ऑफलाईन तर भेटतोच करतोच पण ऑनलाईन पण सुरू केलं कारण बाकीच्यांनाही इंटरेस्ट आहे. तर आपल्या देश विदेशाचे सुद्धा माझ्या याच्यात बरोबर फक्त क्लासमध्ये या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये पण येतात असं महत्त्व आहे. प्रत्येकाचे गुण तुम्ही बघता आणि त्याप्रमाणे त्याला ते बरोबर त्या गुणांना वाव देण्याचे कार्य तुम्ही करता. हे छान कार्य तुमचं. वसुधैव कुटुंबकम असं मी मानतो आणि ही देवाच्या कृपेने असंच राहावं. आणि त्यामुळे मलाही आनंद मिळतो तुम्हालाही मिळतो. आणि माझी एक इच्छा होती की तुमच्याबद्दल तुम्ही सांगावं काहीतरी असं. आणि आपली मुलाखत असं म्हणणार नाही आपल्या इथं दोघींचं आणि सगळ्यांनाही कळावं अजून म्हणजे सगळ्यांना मग सगळ्यांपर्यंत गेलं की अजून आनंद म्हणू शकतो.